आवर्ती अपूर्णांकात आता तिसऱ्या प्रकारचं आपण गणित पाहतोय. आता मागच्या 2 कंटिन्युअस रील आपण बघितले असतील. आता बघूया तिसरा प्रकार नेमका आहे तरी काय. 0.1777 याच्यामध्ये एक नाही रिपीट आहे, 7 रिपीट आहे. तर आपण पाहू शकता मी इथं जो बार दाखवला तो फक्त 7च्या वरती दाखवला आहे. याचा अर्थ एक अंक रिपीट नाही, फक्त 7 अंक रिपीट आहे. याला कसं अपूर्णांकात कन्वर्ट करायचं, आता जास्त मजा येणार क्वेश्चन करताना. बघूया. तर इथं आपण मला सांगायचं ही जी संख्या बनली पॉईंटच्या नंतर किती बनली सांगा, 17. तर 17 ही संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची, 17 लिहून घ्यायचा, मग टाकायचं इथं मायनस. आणि लक्षात ठेवा जी संख्या रिपीट नाही यातला कोण रिपीट नाहीये, एक रिपीट नाही, 7 रिपीट आहे. एक रिपीट नाही त्याला इथं बाजूला लिहून टाकायचा आणि भागिले मध्ये अध्यक्ष महोदय इथं बघाल इथं 7 7 7 7 7 7 एक अंक सारखा रिपीट असल्यामुळे इथे 9 तर लिहिणारच आहेत आपण. पण बेटा ही संख्या 2 अंकी आहे. किती अंकी, 2 अंकी. तर हा दुसरा अंक इथे भरायचा शून्याने. थोडं पहिला प्रश्न जड जाईल, हा सेकंड कळला तर तिसराही कळेल आणि चौथा तुम्ही करू शकता. आता आन्सर काय येईल, 17 मधून 1 गेल्या ठिकाणाला 16 आणि भागिल्याला 90. हे आन्सर करेक्ट आहे. याला सॉल्व्ह केलं की तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. याच पद्धतीने आता आपण इथे बघूया. इथं कोण रिपीट आहे माहिती आहे का, इथे फक्त 5 5 5 हा अंक रिपीट आहे. मग काय करणार मी, इथं टोटल संख्या बनते 25. हा 25 लिहून घ्यायचा, मायनस टाकायचं. कोण रिपीट नाहीये सर, 5 रिपीट आहे, 2 रिपीट नाही. इथं 2 लिहायचा आणि भागिले मध्ये केवळ एकच अंक रिपीट आहे सारखा 5 5 5 5 5. त्यामुळे एकच 9 येणार इथं. परंतु ही संख्या 2 अंकी असल्यामुळं इथे एक शून्य घ्यावा लागेल आणि इथं उत्तर येईल 25 मधून 2 गेला इथं आला 23 आणि भागिले असेल आपला 90. याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला हेच एक्झॅक्ट आन्सर मिळून जाणार आहे. नंबर 3, आता समजा 2-2 अंक रिपीट होत असतील तर काय करायचं, तर बघा कसं ते. तर इथे ही संख्या आहे 217. किती आहे सांगा, 217 मायनस याच्यामध्ये ना 17 17 रिपीट आहे पण 2 हा रिपीट नाहीये. मग -2 करायचा, -2 करायचा भागिले इथं आपण पाहिलं तर 2-2 अंक रिपीट आहे, 17 17 17 17 17. याचा अर्थ इथं डबल 99 म्हणजे 9 आला पाहिजे, 99 आला पाहिजे, 9 दोनदा आला पाहिजे. आणि मग आता सांगा ही संख्या 3 अंकी आहे. 2 अंकी होतं तर 90 केलं होतं, 3 अंकी असेल तर इथं 990. एक शून्य इथं मला ऍड करावा लागेल. याचं उत्तर असेल 217 मधून 2 गेला 215 आलं, भागिले आला 990. याला जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व्ह केलं तर आन्सर खरंच हेच येणार आहे. आता ह्याच पद्धतीने चौथा प्रश्न मी तुम्हाला दिलाय, याचं उत्तर काय हे कमेंट करून सांगा. थँक्यू.